तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दिनी मुंबईच्या दौऱ्यावर असतील। मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडेल। 1 ते 4 मे दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय आणि यामध्ये जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योजक एकत्र परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव देखील या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख नेतृत्वात हा कार्यक्रम आज पार पडेल। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दिनी मुंबईचा दौरा। मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत महत्त्वाचे कार्यक्रम आज पार पडतील। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज पार पडणार आहे। जवळपास 1 ते 4 मे दरम्यान या परिषदेचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा, नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या आज दिवसभरातल्या दौऱ्याचं? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महत्त्वपूर्ण दौरा जो आहे तो मुंबईत आहे। सकाळी 10:30च्या सुमारास त्यांचं मुंबईत आगमन होईल। 10:30 ते 5:30 वर्ल्ड जिओ सेंटर आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाला ते हजेरी लावतील। आपण जर बघितलं असेल तर एक खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय समिट जे आहे ते मुंबईत होतंय। मनोरंजन क्षेत्रातील हे समिट असलं तरी या समिटमुळे महाराष्ट्राला देखील फायदा होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रात अशा प्रकारचं समिट होतंय आणि याचसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। 10:30च्या सुमारास आल्यानंतर खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समिटचं उद्घाटन केलं जाईल। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर पहलगाम हल्ल्यानंतर खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला मुंबई आणि महाराष्ट्र दौरा आहे आणि या धर्तीवर एक उद्योजकतेला आणि मनोरंजन क्षेत्राला वाव यावा यासाठी हे आंतरराष्ट्रीय समिटचं आयोजन करण्यात आलंय आणि भारत खऱ्या अर्थानं अर्थात मुंबई याचं प्रतिनिधित्व करत आहे। इतर राज्य देखील असणार आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी आजच्या या समिटला महत्त्व आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर काल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिओ वर्ल्ड सेंटर येथे जाऊन पाहणी केली होती। त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाहणी केली होती आणि मुंबईला एक आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी अशा प्रकारची समिट जी आहे ती करणं आवश्यक असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं आणि एक पहिलं मोठ्या प्रमाणातलं समिट जे आहे ते महाराष्ट्रात होते आणि ते आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होते। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 10:30ला गौरी त्यांचं मुंबईत आगमन झाल्यानंतर 10:30 ते 5:30 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईतच असणार आहेत। बरोबर, नक्कीच सुशांत, त्यांच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।